श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, आज 20 मार्च म्हणजेच जागतिक आनंद दिन. 2013 या वर्षापासून हा दिवस साजरा होतोय. ही संकल्पना जागतिक पातळीवर नेण्याचं श्रेय छोट्याशा भूतान या देशाला जातं. 1970 पासूनच भूतान राष्ट्रीय आनंद अहवाल प्रकाशित करतंय. भूताननंच दिलेल्या प्रस्तावावर चर्चा होऊन संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय आनंद दिवस साजरा करण्यासंबंधीचा ठराव मंजूर केला. आनंद ही व्यक्तिगत गोष्ट आहे हे खरं, पण जर व्यक्ती आनंदी असेल तरच तो समाज आणि तो देश आनंदी राहू शकतो. म्हणूनच संयुक्त राष्ट्र आनंदासंदर्भात मूल्यमापन करताना समाजाचा आणि देशाचा विचार करतात. आनंद अमूर्त असतो. तो अनुभवता येत असला तरी त्याची निश्चित व्याख्या नाही. आनंद ही संकल्पना जाणून घेऊया. व्याख्याते आणि आनंदाचा पासवर्ड या विचारमालेचे प्रणेते प्रशांत देशमुख यांच्याकडून. मंडळी, खरं तर आनंद ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याकडे नसताना आपण दुसऱ्याला देऊ शकतो. आपल्याकडे नसताना म्हणजे खरा आनंद आपल्या आतमध्येच असतो, पण वैयक्तिक मालकीची गोष्ट नसताना. म्हणजे मला काय म्हणायचंय की समजा माझ्याकडे असं धरलं की माझ्या घरातल्या जवळच्या बागेमध्ये आंब्याचं झाड आहे आणि एक पोताभर आंबे माझ्या जवळ आहेत. मी ते दुसऱ्याला दिले तर माझ्याकडची काहीतरी वस्तू कमी झाली. पण आनंदाचं तसं नाहीये. आनंद ही माझ्या कृतीनं, उक्तीनं जेव्हा मी दुसऱ्याला मिळवून देतो तेव्हा माझ्याकडचं काही कमी होत नाही. उलट कदाचित तो असलेला आनंद अजून वाढतो. कुठल्या कुठल्या ठिकाणी आपण आनंदी होतो विचार करून बघा बरं. समजा आपण परीक्षेला चाललोय, पेपर सोपा जाईल का अवघड जाईल असं आपल्या मनात ताण आहे आणि कोणीतरी आपल्या ओळखीतलं भेटलं आणि आपल्याला म्हणालं, अरे चिंता करू नको बरं का, तुला पेपर सोपा जाईल. किती एका क्षणात आपल्या शरीरात, मनात आनंदाच्या लहरी निर्माण होतात. यश मिळालं आपल्याला, आनंदी होतो आपण. एखाद्यासाठी आपण काहीतरी केलं आणि त्याला झालेला आनंद पाहून सुद्धा आपण आनंदी होतो. निसर्गाच्या सहवासात गेलो, ट्रेकिंगला गेलो, उंच गडावर गेलो, जंगलात गेलो की ते सगळं सृष्टी सौंदर्य पाहताना, निसर्गाचं रूप पाहताना आतमधून आपण आनंदी होत असतो. मंडळी, आनंदाचं चिंतन करत असताना एक गोष्ट मात्र नक्की आहे, मनाला होणारे आनंद हे महत्वाचे आहेतच, पण ते बरेचसे आनंद हे बाह्य गोष्टींवर अवलंबून आहेत. म्हणजे मला यश मिळालं म्हणून मी आनंदी झालो, पण समजा मला यश नसतं मिळालं तर मी दुःखी झालो असतो. म्हणून मला असंच वाटत राहतं की आपले आनंद हे कोणत्या गोष्टीवर अवलंबून राहू नये. असं जर वाटत असेल तर आपल्याला मनाच्याही पलीकडच्या आनंदापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. मग ते ठिकाण कोणतं? तर मला असं वाटतं आत्मिक आनंद, ज्याला अध्यात्मामध्ये आत्मानंद म्हटलेला आहे, की आपल्या आत्म्याला होणारा आनंद. आपण जेव्हा ध्यान करतो, मेडिटेशन करतो, शांत बसतो, खोल खोल आपल्या आतमध्ये जातो, तेव्हा एक प्रगाढ शांतता आपण अनुभवतो. एक वेगळ्या आनंदाचा आपण अनुभव घेतो. तो आनंद बाह्य कोणत्याच गोष्टीवर अवलंबून नसतो. तो मनावर देखील नसतो. तो आपल्या आत्म्यानं आतमध्ये घेतलेला आनंद असतो. श्रोतेहो, जागतिक आनंद दिनाच्या निमित्तानं दरवर्षी जागतिक आनंद अहवाल सादर केला जातो. यंदाच्या अहवालानुसार फिनलंड या देशानं सलग 9व्या वर्षी सर्वात आनंदी देश म्हणून स्थान मिळवलंय. एकूण 147 देशांच्या या यादीत भारताचा 116वा क्रमांक आहे. 2021च्या अहवालात 139व्या स्थानावर असलेल्या भारतानं हळूहळू पण निश्चितच प्रगती करत ही मजल मारली. गेल्या वर्षी भारत 118व्या स्थानी होता. आनंद निर्देशांक ठरवताना नागरिकांचं दरडोई उत्पन्न, निरोगी आयुर्मान, सामाजिक सहकार्य, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, औदार्य आणि भ्रष्टाचार हे 6 प्रमुख निकष आहेत. यंदाच्या जागतिक आनंद दिनाची संकल्पना समाज माध्यमांचा तरुणांच्या आनंदावर होणारा परिणाम हा असल्यामुळे त्याचाही वेगळा विचार करण्यात आला. आनंद निर्देशांक काढण्याची पद्धत, त्यात भारत मागे असण्याची कारणं याविषयी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे वरिष्ठ सल्लागार आणि मुंबई विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर विजय जोशी यांनी माहिती दिली. श्रोतेहो, आज आंतरराष्ट्रीय आनंद दिवस. आनंद हा शब्दच किती सुंदर आहे आणि आनंद मोजण्याची कल्पना तर त्याहूनही रम्य. नुकताच हॅपीनेस इंडेक्स जाहीर झाला आणि भारताचा क्रमांक पार तळाला आहे. खरं तर हा चिंतेचा विषय आहे. पण मग प्रश्न पडतो, भारतासारखा देश जिथे अध्यात्म सामान्यांचाही स्थायी भाव आहे, संत परंपरेच्या विचारांचं अमृत समाज मनात आजपर्यंत झिरपलंय,
नाती घट्ट आहेत, कुटुंब व्यवस्था मजबूत आहे, अजूनही त्या मोडकळीस आलेल्या नाहीत. काबाड कष्ट करणाऱ्या माणसाला कुटुंबाची ऊब दुर्धर आणि वाईट प्रसंगातूनही तरुण नेते आहे. तरीही हॅपीनेस इंडेक्समध्ये भारत इतका मागे का दिसतो? भारताच्या प्रगतीचा झंझावाताचा डंका तर जगभर गाजतोय. मला वाटतं याचं उत्तर तितकंसं सरळ नाही. आपल्या देशातील सामान्य माणूस आर्थिक अडचणीत पिसलेला असो, रोजच्या जीवन मरणाच्या संघर्षात गुरफटलेला असो, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावरती हास्य फुलतं, समाधान असतं. देवाची कृपा आहे, आपल्याला काय कमी आहे ही भावना. रामायणात तो तल्लीन होतो, कीर्तन वारी उत्सवात रममाण होतो, सणांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात देवाधर्मात तो आनंद शोधतो. आणि हीच तर भारतीयांची खरी ताकद आहे, समाधानाची, स्वीकाराची, नात्यातून आनंद शोधण्याची, परस्परांच्या आधारातून जगण्याचा अर्थ शोधण्याची. तरीही जागतिक क्रमवारीत भारताचा नंबर अगदी खालावलेला. असं का असावं? अगदी पाकिस्तान नेपाळच्याही खाली. तिथे अनागोंदी अस्थिरता असतानाही. युक्रेन पॅलेस्टाईनमध्ये तर गेली अनेक वर्ष युद्ध सुरू आहे, तरीही ते आनंदी. फिनलँडचा सुसाईड रेट भारतापेक्षा कितीतरी जास्त आहे, पण फिनलँड भारताच्या वर. हे प्रश्न स्वाभाविक आहे. खरंच भारताची परिस्थिती इतकी वाईट आहे की सर्वेक्षणात काहीतरी गफलत आहे, काहीतरी विसंगती आहे? हा हॅपीनेस इंडेक्स कसा काढतात? आणि इथेच नेमकी बेक आहे. मुख्य म्हणजे ही संकल्पना आनंदाच्या पाश्चात्य कल्पनेवरती आधारित आहे. ही क्रमवारी गॅलपच्या सर्व्हेवर आधारित आहे. यामध्ये कॅन्ड्रिल लॅडर नावाचे प्रश्न असतात. त्या देशातील काही व्यक्तींना तुमचं आयुष्य 0 ते 10च्या स्केलवरती किती समाधानी आहे असं विचारलं जातं. सॅम्पल साईज असते अंदाजे 10,000 ते 20,000. आता 140 कोटीच्या वैविध्याने नटलेल्या देशाचं प्रतिबिंब या सॅम्पल साईज मध्ये कसं पकडता येईल? आणि दुसरं म्हणजे आयुष्यात तुम्ही समाधानी आहात का यासारख्या प्रश्नाची उत्तरं देताना भारतीय खूप संकोची असतात. आयुष्य खूप चांगलं चाललेलं असतं, पण आपण म्हणतो चाललंय ठीक आहे, म्हणजे तो दुःखी असतो असं नाही. स्वतःविषयी आत्मप्रौढी मिरवण्याची आपली वृत्ती नाही, आपलाच बडेजाव करणं आपण टाळतो. भारतीय समूह केंद्रीय आहे. कुटुंब समाजाला तो महत्व देतो. याचा अगदी विरुद्ध सामाजिक प्रश्नांविषयी मात्र आपण पोटतिडकीने जोरजोरात बोलतो. आरोग्य सेवा, भ्रष्टाचार, प्रदूषण, बेरोजगारी, शिक्षण याविषयी बोलताना आपला स्वर थोडासा कंटाळी होतो. व्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा समाजाला आपण जास्त महत्व देतो. परंपरेचा पगडा आपल्यावरती मजबूत आहे. पुराणातील आदर्श आपली मानसिकता घडवतात आणि आपण सतत स्वतःचं जीवन त्या महान आदर्श व्यक्तिमत्वाशी ताडून पाहतो. त्यामुळे आपण वास्तववादी नसतो. आणि दुसरीकडे पाश्चात्य देशाच्या आनंदाचं मोजमाप आहे पैसा, आरोग्य आणि स्वातंत्र्य. हे देश व्यक्ती स्वातंत्र्याला अधिक महत्व देतात. वैयक्तिक आवडीनिवडी, स्वतःचं यश त्यांना महत्वाचं वाटतं. स्वतःपुरतं स्वतःचं जग, समाजाची फिकीर नसते. मग क्रमवारीच्या वेळेत विचारलेल्या प्रश्नांना ते भरभरून गुण देतात. म्हणून हॅपीनेस इंडेक्स काही प्रमाणात समाजाचा आरसा आहे, पण पूर्ण वास्तवाचा आरसा निश्चित नाही. संतोषम परम सुखम असे मानणाऱ्या भारतीयांच्या मनातील संतोष कसा मोजणार? भारतीयांच्या आध्यात्मिक आनंदाचा मोजणारा इंडेक्स कुठे आहे? 140 कोटी विविधतेने नटलेल्या देशाचे प्रतिबिंब छोट्याशा सॅम्पल साईज मध्ये कसे पकडता येईल? भारतासमोर प्रश्न नाहीत असं अजिबात नाही. बेरोजगारी आहे, असमानता आहे, प्रदूषण आहे, आरोग्य सेवेत तफावत आहे, शिक्षणाचा दर्जा चिंतेचा विषय आहे. भारताला हॅपीनेस इंडेक्स मध्ये वरचं स्थान मिळवायचं असेल तर व्यवस्थेच्या पातळीवरती आपल्याला बरीच उभारणी करावी लागेल. फक्त जीडीपी वाढवून, रस्ते पूल बांधून फारसा उपयोग होणार नाही. शिक्षण व्यवस्था सुधारावी लागेल, आरोग्य सेवा बळकट करावी लागेल, शहरे सुरक्षित करावी लागतील, स्वच्छ हवेसाठी प्रयत्न करावे लागतील, व्यवस्था न्याय्य आणि पारदर्शक कराव्या लागतील, माणसाला सन्मानाने जगता येईल अशी सामाजिक व्यवस्था उभी करावी लागेल. आणि त्याचवेळी आपली खरी ताकद मात्र विसरता कामा नये. कुटुंब व्यवस्था, सामुदायिक भावना, अध्यात्मातून मिळणारी मनशांती. कारण आनंद फक्त खिशात खुळखुळणाऱ्या पैशात नसतो, मनाच्या श्रीमंतीत आनंद असतो. आनंद म्हणजे मनशांती, आनंद म्हणजे नातेसंबंधाची घट्ट वीण, प्रगाढ आशावाद म्हणजे आनंद, आनंद म्हणजे सुरक्षिततेची भावना आणि सामाजिक उत्थान म्हणजे आनंद. हॅपीनेस इंडेक्सचा हवाला देऊन भारत दुःखी देश आहे असे म्हणणे साफ चूक आहे. आनंद बाजारातून सापडत नाही, मोजपट्टीने मोजता येत नाही. आनंद घडवावा लागतो कुटुंबात, समाजात, राष्ट्रात. श्रोतेहो, आनंदी राहा, दुसऱ्याला आनंदी करा. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. श्रोते हो, आनंद निर्देशांकात भारत मागे का हे आपण जाणून घेतलं. पण सध्याच्या युगात आनंदाकडे पाहण्याची भारतीयांची बदललेली मानसिकताही कारणीभूत असावी आणि ती बदलायला हवी असं मत प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केलं. आम्ही आमच्या आनंदाच्या संकल्पनाच बदलल्या. आम्ही कशात आनंद मानायला लागलोय बघा. आज तुम्ही कुठेही जा, एखादं लग्न असू द्या,
एखादा उत्सव असू द्या, तुम्हाला त्या ठिकाणी डीजेच्या तालावर थिरकणारी पिढी दिसेल, मद्यप्राशन करणं आणि त्या डीजेच्या तालावर बेधुंद अवस्थेत नाचणं, अशा भडक स्वरूपातल्या केल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजेच जीवनातला आनंद, असं काहीतरी वाटायला लागलं. काही जणांना तर तुम्हाला सांगतो, पैसा प्रचंड असतो, मग एखादी सुट्टी मिळाली की पिकनिकला बाहेर पडायचं. बरं, बाहेर पडायचं, पण ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत तिथला आनंद घ्यायचा नाही. त्यांना आनंद घेण्यात आनंदच नसतो. तिथं फोटो काढायचे, ते व्हॉट्सअपवर स्टेटसवर ठेवायचे, आणि आपण किती आनंद मिळवतो यापेक्षा आपण किती आनंद आहोत हे जगाला दाखवण्यात त्यांना आनंद वाटत असतो. बरं, हे सगळं करण्यात काय होतं? 1-2 दिवस सुट्टीचे मिळतात, त्यातच हे निघतात. रस्त्यामध्ये प्रचंड ट्रॅफिक असते, त्या ट्रॅफिकमध्ये अडकतात, अगदी मेटाकुटीला येतात. हॉटेलमध्ये जेवायला गेले तर तिथेही घरचं न्यायचं नाही, का तर हॉटेलचं खाण्यात आनंद. मग तिथे गेल्यावरही प्रचंड गर्दी असते. म्हणजे खरं पाहायला गेलं तर या 24 तासात खरंच विचार केला तर किती आनंद घेतलेला असतो. पण असा पण आनंद घेता येऊ शकतो ना हो, शांतपणे. एखाद दिवस सुट्टी मिळाली, पहाटे उठलो, तासभर चाललो, तासभर योगा केला, सगळं आवरलं आणि घरातल्यांबरोबर गप्पा मारत मस्त चहा घेतला. ती चहा घेण्याची 15 मिनिटं सुद्धा आपल्याला खूप आनंद देऊन जाऊ शकतात. एखादं छानपैकी पुस्तक वाचलं, लहान मुलं आहेत, अवतीभोवती आहेत, ती खेळतात, त्यांच्या सोबत जाऊन खेळलो. सेनापती बापट तर लहान मुलांसोबत गोट्या खेळायचे, असा एक धडा मी लहान असताना मला होता. त्यांना त्यातून आनंद मिळायचा. असा आनंद घेतला, लहानात लहान होऊन वावरलो, त्याचाही आनंद घेतला. तुम्ही खरंच कल्पना करा बरं, 2 दिवस आम्ही पिकनिकला गेलो, ट्रिपला गेलो, आनंद मिळवण्यासाठी पैसे खर्च केले, सगळं केलं, मेटाकुटीला येऊन घरी आलो, आणि त्यात आम्ही एकच कृती केली असेल. आमच्या घरी जी मोलकरीण आहे तिच्या मुलासाठी काहीतरी एखादी छान वस्तू आणली असेल, आणि ती दुसऱ्या दिवशी आम्ही जर त्या मोलकरणीच्या हाती दिली की ही तुझ्या मुलाला आणलेली वस्तू आहे, आणि ती वस्तू घेताना तिच्या चेहऱ्यावर जर आनंद आला तर तो आनंद तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहताय, तो क्षण तुम्हाला पुढे 4-5 दिवस तरी निश्चित त्या पिकनिक पेक्षाही जास्त आनंद देऊन जाईल. पण तशी दृष्टी असायला हवी. मला असं वाटतं, आपण शांतपणातून जो आपल्या हृदयाला आतमध्ये खोल खोल आनंद मिळेल, तोच खरा आनंद असेल, स्वतःसाठी देखील आणि इतरांसाठी देखील. अशा आनंदाच्या वाटा आपण शोधूया. श्रोते हो, जागतिक आनंद दिनानिमित्त सादर केलेला हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वर लाईव्ह ऐकू शकता, आणि आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले, प्रसारण सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर, निवेदन राजश्री आगाशे.